डोंबिवलीत पुन्हा एकदा एमआयडीसी मध्ये एका कंपनीत भीषण आग। पेस्टिसाइड्स बनवणारी इंडोअमाइन्स कंपनी भस्मसात। 5 तासानंतर डोंबिवलीतल्या इंडोअमाइन्स कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण। कंपनीच्या परिसरातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं। डोंबिवलीतील इंडोअमाइन्स कंपनीला एमआयडीसीने क्लोजर नोटीस बजावल्याची माहिती। अति धोकादायक कंपनीच्या यादीत इंडोअमाइन्स कंपनीचा समावेश, तरीही कंपनी सुरू असल्याची माहिती। डोंबिवलीत आग लागलेल्या कंपनीच्या शेजारील टँकमधून कुत्र्याला फायर ब्रिगेडने केले रेस्क्यू। अनेक तास मदतीसाठी विवळत असलेल्या श्वानाला त्याचा आवाज ऐकून केलं रेस्क्यू। डोंबिवलीतली आग लागलेल्या कंपनीत पेस्टिसाइड्स बनवले जातात। आग लागल्यानंतर परिसरात धुराचे मोठमोठे लोट। आग लागलेल्या स्थानापासून जवळच असलेल्या अभिनव शाळेतल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवलं। विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शाळा प्रशासनाचा निर्णय। रहिवासी संकुलांतर्गत असलेल्या कारखान्यात भीषण आग। परिसरातल्या कारखान्यातल्या कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश। मात्र आगीमुळे एमआयडीसी निवासी विभागात प्रचंड घबराट। आजूबाजूच्या कंपन्यातल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढलं। स्थानिक आमदार रवींद्र चव्हाणांची एबीपी माझाला माहिती। डोंबिवलीतल्या कंपन्यांमधून शिंदे गटाचे लोक किती हप्ते वसूल करतात हे आधी बघा। या घटना होत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या। डोंबिवली एमआयडीसीतल्या आगीवरनं संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातला मुक्काम वाढला। बाल न्याय मंडळाकडून अल्पवयीन आरोपीला 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे निर्देश। ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यात दलाल असल्याचं समोर। ससून रुग्णालयात चांगले आणि लवकर उपचार मिळण्यासाठी दलालाचा तावरेंशी संपर्क। पुण्याच्या ससून रुग्णालयात गरीब रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल। रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतनं मोफत झालेली असताना बाहेरून साहित्य आणायला सांगितलं जाते। ससून रुग्णालय प्रशासनाचा प्रतिक्रियेला नकार। नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या हत्येसाठी बिअर बारच्या लायसन्सचा आमिष। सुनेनेच दिली होती 82 वर्षीय पुट्टेवारांच्या हत्येची सुपारी। नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या हत्या प्रकरणातल्या 5 आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी। त्या प्रकरणी मास्टर माइंड असलेल्या अर्चना पुट्टेवार यांचा न्यायालयीन कोठडीतनं पोलीस चौकशीसाठी ताबा घेणार। घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने नोंदवला सलमान खानचा जबाब। सलमानच्या घरी जात पोलिसांनी घेतली घटनेची माहिती। या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक। कोल्हापूरच्या सीपीआर इस्पितळातनं रुग्णाच्या नातेवाईकाची रोख रक्कम आणि मंगळसूत्र चोरीला। सीपीआरमध्ये चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पाळत ठेवून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज। सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने सलमानचा भाऊ अरबाज खानचाही जबाब नोंदवला। 4 एप्रिलला झाला होता सलमानच्या घरावर गोळीबार। जम्मूतील भाविकांवरील हल्ल्याचा निषेध करताना नागपूरमध्ये पुतळा जाळताना 3 आंदोलक आगीमध्ये होरपळले। नागपुरातील बडकस चौकात विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित आंदोलनातला प्रकार। वसईतील वासळई इथल्या विकृत तलाठी विलासकरेच्या विरोधात स्थानिक महिलांचं तहसीलदार आणि पोलिसांविरोधात तीव्र आंदोलन। तलाठ्याविरोधात कारवाईचं दिलं निवेदन। नागपुरात महावितरणच्या प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन। नागरिक संघर्ष समितीचे निषेध आंदोलन। ऊर्जा मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळा आंदोलकांनी जाळला। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरातल्या घराच्या सुरक्षेत वाढ। स्मार्ट मीटर विरोधात विदर्भवाद्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये वाढ। आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। विविध प्रकारच्या 10 मागण्यांसाठी अमरावतीच्या विभागीय अपर आयुक्त आदिवासी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। अमरावतीत बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। जम्मूमध्ये भाविकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा केला निषेध। मृतांना वाहिली श्रद्धांजली। धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सायंकाळी 5 वाजलेपर्यंत मागणीचा विचार झाला नाही तर आंदोलकांच्या उड्या मारून आत्मदहनाचा इशारा। आंदोलनस्थळी अँब्युलन्स आणि अग्निशमनच्या गाड्या दाखल। नागपूर मध्यवर्ती कारागृहात भडकलं टोळीयुद्ध। क्षुल्लक कारणावरून नागपूर जेलमध्ये टोळीयुद्ध। 3 जखमी। कैद्यांच्या हाणामारीत जेलमधील काही साहित्याची तोडफोड। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हडलगे गावातील 3 लहान मुलांना बांधून मारहाण। पोल्ट्री चालकांना मारहाण केल्याची तक्रार। पोल्ट्री शेजारी खेळत असलेल्या मुलांमुळे काही कोंबड्या दगावल्यानं पोल्ट्री चालकाची मारहाण। पोल्ट्री चालकावर गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये लहान मुलांना बांधून मारहाण केल्याच्या प्रकरणाची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल। संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करून अहवाल मागवला। राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांची एबीपी माझाला माहिती। डोंबिवलीत केडीएमसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पाण्याची पाईपलाईन फुटली। खंबाळपाडा परिसरात अनधिकृत दुकानांचं बुलडोझर मार्फत तोडकाम सुरू असताना पाईपलाईन फुटली। हजारो लिटर पाणी वाया। रिक्षा चालक मालक यांच्या विविध प्रश्नांसाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून रिक्षा चालकांचा मोर्चा। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा। गेल्या वर्षी मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश करणारे अहमदनगर येथील शिवराम आर्य कुटुंब पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या मानसिकतेत
8 वर्षांची मुलगी अश्विनीच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी हिंदूंकडून मदत न मिळाल्यानं कुटुंबाचा निर्णय. धाराशिवमध्ये अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा, 10,000 रुपयाचा दंड. 6 ऑक्टोबर 2019ला घडलेली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.